चला बालमित्रांनो, टेन्शन, नॉर्मल रिॲक्शन आणि पुलीवाले जे प्रॉब्लेम्स आहे ज्याच्यामध्ये आपण न्यूटन्स लॉ अप्लाय करायला शिकतोय. यू माइट हॅव ऑब्झर्व न्यूटनच्या 3 लॉपैकी पहिला आणि दुसरा हे दोन जास्त यूज होत आहेत. इज दॅट ओके? तिसऱ्या लॉचा वापर सीईटीच्या एक्झाम्पलसाठी म्हणण्यापेक्षा जे नीटमध्ये सुद्धा फार कमी आहे. पहिल्या दुसऱ्या लॉने सम सॉल्व होतात. ठीक, आपण प्रॅक्टिस चालू होती. हा क्वेश्चन पहा बरं काय म्हणतोय. टू ब्लॉक्स आर इन कॉन्टॅक्ट ऑन अ फ्रिक्शनलेस टेबल. दोन ब्लॉक एकामेकाच्या टचमध्ये आहेत. वन हॅज मास एम अँड अदर हॅज 2m. ते तर दिसतंय आपल्याला. ए फोर्स एफ इज अप्लाइड ऑन 2m ॲज शोन इन द फिगर. 2m ला फोर्स लावला. नाव द सेम फोर्स एफ इज अप्लाइड ऑन m. हे बघ इथे काय केलं, इकडून लावला. इन द टू केसेस रिस्पेक्टिवली रेशो ऑफ फोर्स ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द टू ब्लॉक्स विल बी. काय काढा म्हणलेत, कळलं की तुला? काय काढा म्हणलेत बेटा आपल्याला? ते म्हणतायत काय काढा? रेशो कोणाचा? फोर्स ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टू ब्लॉक्स. दोन ब्लॉक्स एकामेकाच्या टचमध्ये असले, म्हणण्यापेक्षा दोन बॉडीज एकामेकाच्या टचमध्ये असल्या तर त्यांच्यामध्ये कोणता फोर्स असतो? कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. त्या कॉन्टॅक्ट फोर्सला आपण काय म्हणतो बेटा? नॉर्मल रिॲक्शन. पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये नॉर्मल रिॲक्शनचा रेशो काढा. सोडवता यायला पाहिजे आणि वेळही वाचला पाहिजे. दोन्ही गोष्टी असतात सीईटीमध्ये. मला सांगा, 2m आणि m टचमध्ये आहेत, वरती पण आणि खाली पण. डायग्राम एकच आहे, फक्त एकदा इकडून तिकडं फोर्स लावलाय आणि एकदा तेवढाच लावलाय. हे पण विशेष आहे. मग बेटा 2m m वरती जर का नॉर्मल रिॲक्शन n लावणार असेल तर m सुद्धा 2m वरती काय लावेल रे बेटा? नॉर्मल रिॲक्शन n. ती पण कशी? कॉन्टॅक्टमध्ये जो सरफेस आहे त्या सरफेसला परपेंडिक्युलर. कळलं की नाही कळलं? ठीक, दोन्ही गोष्टी आहेत. पहिली बॉडी दुसरीवर लावणार, दुसरी पहिलीवर लावणार, आणि ती कशी लावते? परपेंडिक्युलर. हे लक्षात ठेवा. जो सरफेस इन टच आहे तो उभा आहे, मग ती रिॲक्शन काय झाली? आडवी. अरे व्हेरी बेसिक बेटा. तोच विषय खालच्या डायग्राममध्ये सुद्धा होणार का नाही? जल्दी बोलो हा या ना. अरे बरोबर आहे का नाही? नॉर्मल रिॲक्शनचं नाव आपण n दिलं. जे वरच्या डायग्राममध्ये तेच खालच्या डायग्राममध्ये. बालमित्रांनो, आपण जेवढे उदाहरणं सोडवले त्या एक्झाम्पल्समध्ये तुम्ही जर एक ऑब्झर्वेशन केलं. आता थोडा वेळ वाचवायचा आपल्याला म्हणूनचा विषय चाललाय. सीईटीमध्ये टाइम वाचला पाहिजे का नाही? मॅटर काय आहे? जे उत्तर पहिल्या याच्यामध्ये येणार आहे आणि जे उत्तर दुसऱ्या याच्यामध्ये येणार आहे त्या दोघांचा मला काय पाहिजे? रेशो. आणि तो पण कोणाचा पाहिजे? नॉर्मल रिॲक्शनचा. वेळ वाचवायचा असल्यामुळं बाय प्रॅक्टिस तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे. फ्री बॉडी डायग्रॅम 2m आणि m दोघांचाही घेऊ शकतो आपण. आपण घेत उदाहरण सोडवलेत. ह्या क्वेश्चनमध्ये दोघांचा घ्यायची गरज आहे का नाही? हा जो फोर्स लागलाय पहिल्या डायग्राममध्ये, नेट ॲक्सलरेशन उजवीकडे जाणार, येस ऑर नो? का ते ब्लॉक हवेत उडायला लागते, इकडं धक्का दिलो चालले हवेत? कॉमन सेन्स आहे. डाऊनवर्ड फोर्स अपवर्ड फोर्सला कॅन्सल आउट करून टाकणार आहे, बरोबर आहे का नाही? सरळ सरळ हे ब्लॉक कुठं जाणार आहेत? उजवीकडं. बरं, इथं काय विषय रे? नेट ॲक्सलरेशन कुठं असेल बेटा? डावीकडं. येस ऑर नो? ठीक. सांगण्याचा अर्थ माझा असा आहे, मला फक्त नॉर्मल रिॲक्शनचा रेशो पाहिजे, म्हणून मी 2m आणि m दोघांचाही FBD घेऊन सोडू शकतो, पण त्यात वेळ जाईल. म्हणून मी काय करतो? फक्त m चा FBD घेतो. कोणाचा घेतो? त्याचं कारण यू विल अंडरस्टँड. मला सांगा बरं बालमित्रांनो, डायग्राम नंबर 1 मध्ये हा जो m आहे बेटा, मास m, पटकन सांगा रे त्याच्यावरती ॲक्ट होणारे फोर्सेस. वेट फोर्स. यस, पण त्याला दाखवायची गरज आहे का इथं? कारण की त्याची मुवमेंट कुठं होणार आहे? आडवी. कुठं? हे काय तिकडं. अरे बरोबर आहे का नाही? मी तुला शिकवलं वेट फोर्स दाखव, पण त्याला दाखवून काय करणार तू? कारण जेवढं वेट आहे तेवढीच नॉर्मल रिॲक्शन वरती आहे, सरफेस लावली, ती कॅन्सलच होणार आहे. म्हणून फालतू त्याला दाखवण्यात काही मजा. हां, पुढे बोला. कोणता? मोठ्याने बोला, चुकलं तर. नॉर्मल फोर्स किंवा नॉर्मल रिॲक्शन आहे का नाही? हे बघा, हा जो m आहे ना 2m, त्याला काय करतोय? तिकडे ढकलतोय n नी, आहे का नाही? मग आपण नॉर्मल रिॲक्शन लावली, हे बघ n. बरं, अजून कोणी फोर्स आहे त्याच्यावर? कोणीच नाही. अरे कुठे? तेवढं एकच ना, याने त्याच्यावर लावला. खालचा वरचा आपल्याला घ्यायचं नाही, कारण ते एकमेकाला काय केलंय? बॅलन्स. मग मला सांगा,
तेवढा एकच फोर्स आहे आणि नेट ॲक्सलरेशन कुठे आहे रे बेटा? उजवीकडे आहे, बरोबर आहे का नाही? मग मला सांगा बालमित्रांनो, उजवीकडं एन आहे, एफ नेट इक्वल टू एम आहे, पाय ना, उजवीकडं एन आहे, डावीकडं काहीच नाही, एफ नेट इक्वल टू एम इंटू झेपा की नाही झेपा. इन द सिमिलर फॅशन सेकंडमध्ये मी याला काय म्हणतो? केस 1. काय म्हणतो बेटा? दिस इज केस 1. केस 2 मध्ये कोणाचा एफबीडी घेऊ रे, का दोघांचा घेऊन पाहू? पटकन बोल. हा, अरे 2M चा घे, 2M चा घे. बघ बरं, हे 2M जे मास आहे हे बघा 2M, पटकन सांग त्याच्यावर लागणारे फोर्स. हा, नॉर्मल रिॲक्शन कुठे रे? ते काय यम त्याला कुठे ढकलतोय? हे बघ इकडे यान. बरं, आणि अजून काय त्याचं नेट ॲक्सलरेशन कुठे आहे? अजून कोणी आहे का? मग डायरेक्ट एन निघाल ना. किती रे? पटकन सांग, बोल ना. नेट फोर्स इकडं एन, उजवीकडे काहीच नाही, -0 इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. अरे झेपा की नाही झेपा? आणि मग आता काय विचारताय तुला? ते रेशो कोणाचा? फोर्स ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टू ब्लॉक्स, आहे का नाही? समजा पहिलं जे एक्झाम्पल आहे, मी त्यांची नावं दिले N1 N1. काय दिले? नंतर जे नॉर्मल रिॲक्शन आहे त्यांचे नावं काय देऊ आपण? अरे कालक नाही कालक. मग काय चेंज होईल बेटा? इकडं नॉर्मल रिॲक्शनचं फक्त नाव चेंज केलं आपण कळण्यासाठी आपल्याला. का पहिली केस होती तर त्याला काय नाव दिलं आपण? N1. आणि दुसरी केस असली मग फक्त नाव काय दिलं बेटा? फॉर अवर अंडरस्टँडिंग. आणि ते म्हणलेत का रेशो काढा. मग मला सांगा रेशो, बोल पटकन. अरे N1 अपॉन विल बी MA अपॉन 2MA. यमला यम झाला कॅन्सल, एलाही झाला. ॲन्सर काय आलं बेटा? आता माझ्याकडे नीट लक्ष द्या सगळ्यांनी, कॉन्सन्ट्रेट करून मला ॲन्सर द्या. पहिली जी केस आहे, बॉडीज किती आहेत त्याच्यामध्ये? पण मी फक्त एकच बॉडीचा एफबीडी घेतला. कोणत्या रे? यमचा. सेकंड डायग्राम बघ ना, इथं बी 2 बॉडीज आहेत. मी फक्त कोण घेतली? 2M. सगळ्यांना कळतंय का? तुम्ही जर कालचे एक्झाम्पल्स घरी परत सोडवले असतील किंवा तुम्ही आता हे नंबर ऑफ एक्झाम्पल्स सोडवल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल, जर समजा मी पहिल्या डायग्राममध्ये ईचा पण एफबीडी घेतला असता तर ते वेस्टेज ऑफ टाइम आणि एनर्जी झालं असतं. कळतंय का डोक्यावरून चाललंय हे? जर आयता आन्सर येत आहे तर सगळ्यांचा एफबीडी घ्यायची काही गरज नाही. त्यात पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळी एफबीडी कधी घ्यायची गरज पडते आपल्याला? टेन्शन असेल, नाही तर मग नॉर्मल रिॲक्शन असेल तर, नाही तर मग आपण काय करू शकतो? ए नेट इक्वल टू एफ नेट अपॉन यम टोटल. हात वरती करा रे, खरंच किती जणांना कळालंय? ठीक आहे, 50% जास्त जणांना कळालेलं नाही. कारण की हे न्यूटनियन मेकॅनिक्स आहे बेटा. तू जेव्हा इंजिनिअरिंगला जाशील का नाही तेव्हा डायरेक्ट तुला मेकॅनिक्स सब्जेक्ट आहे. कोणता बेटा? मेकॅनिक्स. चला सरकूया पुढे आपण. ठीक, हां पहा बरं आता इथं. 2 masses as shown in the figure are suspended from massless pulley. पुली मासलेस आहे कारण की सीईटीचे उदाहरण आहेत, अलग लक्षात. कारण की मास बदलतं, हा जो प्रकार आहे हा आपल्याला नाही आहे. ठीक आहे, पुढे मासलेस पुली आहे. ॲक्सलेशन ऑफ सिस्टीम व्हेन मासेस आर लेफ्ट फ्री. क्वेश्चन समजून घ्या एकदा. ए बेटा काढायचं काय रे? मला एकदा सांग पटकन. हां, अरे काय काढायचं तुला? ॲक्सलेशन ऑफ द सिस्टीम. जर का मासेस काय केले? फ्री सोडले. मला सांगा ही जी पुली सिस्टीम आहे, जेव्हा आपण पुलीचे प्रॉब्लेम्स येतील, ही पुली आहे, नीट आहे का? ह्या पुलीवरती हे बघ एकच रोप आहे. किती रोप आहे? एकच रोप आहे. आणि मी तुला काय शिकवलंय? व्हेन एव्हर द स्ट्रिंग इज सेम किंवा रोप इज सेम, स्ट्रिंग इज सेम, स्ट्रिंग इज सेम, टेन्शन इज सेम. आणि हे थोडंसं मोठ्याने बोला. त्याचं कारण काय आहे? झोपलेले निदान जागे होतील, विकासाचे धागे होतील याची काही गॅरंटी, परंतु ते जागे होतील. अलग लक्षात. हां इकडं बाहेर स्ट्रिंग मध्ये टेन्शन सेम आहे, परंतु फ्री सोडल्यावर काय होईल जरा मला पटकन सांगा सगळ्यांनी. अरे या अशी सिच्युएशन आहे, हे असेच राहतील का फ्री सोडलेस नंतर? काय होईल रे? मोठ्याने बोला. हा जो 10G वाला आहे तो काय होईल बेटा? आणि 5G वाला कुठं होईल?
वर सर्कल, बरोबर आहे का नाही? हा पण 10G तो पण 10G, मग काय झालं असतं रे? ह्याचे सेम लेवलला राहिले असते. कॉमन सेन्स आहे. मग मला सांगा ना, नेट ॲक्सलरेशन यांनी देतानाच काय दिला? 10G वेट फोर्स, बरोबर आहे नाही? देतानाच काय दिला? 5G. अरे समजतंय का सगळ्यांना? मग मला सांगा, हा जो 10G याचं नेट ॲक्सलरेशन कुठं असणार आहे? मोठ्याने बोला खाली. याचं नेट ॲक्सलरेशन कुठं असणार आहे? झेपा की नाही झेपा? मला सांग बेटा, 10G खाली आणि टेन्शन इज ऑलवेज अवे, त्याचं नाव आपण काय दिलं? टी. मग मला सांगा, ही जी पहिली केस आहे याच्यामध्ये झुम हा वरती जाणार आहे, हा खाली जाणार आहे, याचं नेट ॲक्सलरेशन कुठं आलं? खाली. म्हणजे 10G मोठा आहे आणि टी छोटा आहे. मग पटकन सांगा काय लिहू रे इक्वेशन फास्ट? हा 10G, हा 10 इंटू कळलं का? 10 त्याचं मास आहे. चला बर, हे झालं आपलं इक्वेशन नंबर. याला काय म्हणू आपण? काय म्हटलं आपल्याला? ॲक्सलेरेशन काढा. ठीक आहे. हे जे जी आहे, हे जीची व्हॅल्यू आपण 10 टाकू शकतो. अरे येस ऑर नो? सध्या राहू दे. हां पुढे इथं सांगायला आता मला पटकन. हे बघ 5G स्ट्रिंगमधलं टेन्शन इज ऑलवेज अवे आणि त्याला टी म्हणावं लागेल. त्याचं कारण काय? स्ट्रिंग इज सेम, टेन्शन इज सेम. स्ट्रिंग सेम, टेन्शन सेम आणि इट इज ऑलवेज अवे फ्रॉम द पॉइंट किंवा ब्लॉक. मग आता पटकन दुसरं इक्वेशन मोठ्याने सांगा सगळ्यांनी, मोठ्याने बोला. 5G मायनस हा इज इक्वल टू, वरती चाललंय ना ते 5G कसं काय होईल राताळ्या? वरती चाललंय ना, म्हणजे टी मोठा आहे. बोल पटकन. टी मायनस 5G हा इज इक्वल टू इज इक्वेशन नंबर. बस हे दोघांना आता सोडवायचं. बरं पहिली गोष्ट आहे का ना, ॲक्सलरेशन ऑफ द सिस्टीम काढा म्हणले. बेसिकली त्याला या स्टेपची सुद्धा गरज नाहीये. नीट आहे का सगळ्यांनी? वरती लक्ष द्या. सीईटीच्या परीक्षेत तू जर बसला आणि तुला हा क्वेश्चन आला तर ह्या केसमध्ये तू डायरेक्ट शॉर्टकट लावू शकतो. जे आन्सर आपण इकडून काढणार ते मॅच होईल. इकडे पहा, मला सांगा, मी अगोदर तुला कळायसाठी लिहितो. काय अप्लाय करायचं आपल्याला? पटकन बोला. शॉर्टकट अप्लाय करायचा. पटकन सांगा काय शॉर्टकट आहे? जेव्हा आपण तुला नेट ॲक्सलेरेशन काढा म्हणतील मोठ्याने बोल. एफ नेट अपॉन, आता वर लक्ष दे सगळ्यांनी, सिस्टीमचा नेट फोर्स काय आहे? हे मास चाललंय वर आणि हे मास येतंय खाली. मग मला सांगा, एक वर चाललाय आणि एक खाली चाललाय, मग नेट काय होईल? आता कोण जिंकत आहे मला सांगा ना. हे बघ 10G मोठा आहे, 5G छोटा आहे. भाई झेपा की नाही झेपा? मला सांगा, एफ नेट ऑन द मासेस. अरे एक हे मास आहे आणि एक वेट कोणाच ज्यादा आहे? याचं. हे कुठं चाललंय? खाली. आणि हे कुठं चाललंय? वर. अरे एक जण चाललाय खाली आणि एक जण चाललाय वरती. मग मला सांग ना, हा मोठा आहे आणि हा छोटा आहे, म्हणजे 10G मोठा आहे, त्याच्यातून कोणाला वजा करायचं? मोठ्याने बोल. 5G ला. अरे येस ऑर नो? डिवायडेड बाय एम टोटल. टोटल मास सांग मला किती? 10 प्लस 5 kg. हां मग आता मला सांग, 10G मधून 5G गेले, 5G अपॉन 10 आणि 5, 5 एक 5 आणि 5 त्रिक 1G/3. अरे येस ऑर नो बेटा? G/3. हे आलं आपलं नेट ॲक्सलेरेशन. काय आलं बेटा? नेट ॲक्सलेरेशन. झालं ना आपला आन्सर? अरे झेपा की नाही झेपा? अरे कळतंय का? आणि हेच आपण नॉर्मल प्रोसेसने काढू. इथं फक्त इक्वेशन सोडावं लागतील. हां बोला आता मला, हे पहिलं आणि दुसरं दोघांची काय करू आपण? थोड्या मोठ्याने बोल ना. ॲडिशन करू. हां बोल काय होईल मग ॲडिशननी? अरे -T आणि +T झाले कॅन्सल. 10G मायनस 5G, 5G हां इज इक्वल टू 10 आणि 5 किती आले? 15. 5 एक 5 आणि 5 त्रिक 15 होईल. मग ए किती आला रे? जो आपण ऑलरेडी कसा काढला होता बाय शॉर्टकट. शॉर्टकट हा फक्त नेट ॲक्सलरेशन साठी आहे. मोठ्याने बोला. स्ट्रिंगचं किंवा ब्लॉकचं उदाहरण असेल तर, स्ट्रिंग असेल तर तुला टेन्शन काढायचंय, ब्लॉक्स असेल तर तुला नॉर्मल रिॲक्शन काढायचे. आणि हे काढण्यासाठी तुला कोणाची मदत घ्यावी लागेल? 1 आणि 2 ची. झेपा की नाही झेपा? ह्याच क्वेश्चनमध्ये म्हणले असते टेन्शन काढत, आपण काय केलं असतं? एला उचललं असतं G/3 आणि उचलून 1 किंवा 2 मध्ये टाकून दिला असतं आपण. व्हेरी सॉरी, एला नाही, आपण Gला रिप्लेस केलं असतं. 1 मिनिट, आता Gची व्हॅल्यू किती झाली? 10. अरे लक्षात आलं का? मग आपण याला G/3 उचलून सपोज इथं टाकलं असतं.
आलं का लक्षात? मग ते काय झालं असतं 5g/3 निगेटिव्ह 5 तिकडं ॲड केला असता आणि जीची व्हॅल्यू आपण किती टाकली असती 10. हात वर करा किती जणांना झेपलंय. आता सोपं वाटतंय का नाही? कॉमन सेन्स आहे. न्यूटनचा कितवा लॉ वापरला आपण? सगळ्यांना कळलं दुसरा लॉ. कारण एक जण वर एक जण खाली. अरे जिथं मोशन आहे तिथं न्यूटनचा दुसरा लॉ. अरे आहे का नाही? आणि जिथं रेस्ट आहे किंवा बॅलन्स आहे तिथं न्यूटनचा पहिला लॉ. चला सरकायचं पुढं. पाय एक्झाम्पल्स वाढत राहिल्यानंतर कळायला लागलं का नाही लागलं? आता पहा इथं वाचा क्वेश्चन. m2 इज ग्रेटर दॅन m1 म्हणजे हे मास मोठं आहे आणि हे मास. आता तुम्ही जर सोडलं तर आता काय होणार रे? मोठ्याने बोल. m2 खाली जाणार आणि m1 वरती जाणार, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा हे सेम मागासारखं झालं की नाही? ते काय म्हणले? फाइंड ॲक्सलरेशन अँड टेन्शन. काय काय काढायचं बेटा? ॲक्सलरेशन आणि शॉर्टकटनी काय निघतं? नेट ॲक्सलरेशन. ठीक आहे, चला मला सांगा रे, हा जो m2 आहे बेटा m2 त्याचं वेट काय झालं रे बेटा? m2g, बरोबर आहे का नाही? आणि ही जी स्ट्रिंग आहे तिच्यामधलं टेन्शन काय आलं रे बेटा? कळालं का नाही? त्याचं नेट ॲक्सलरेशन खाली एक वर आहे. काय बेटा? सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा बरं का. आणखी एक वाक्य. स्ट्रिंग सेम मास सेम. जेवढा खाली, माझे काही काही वाक्य नीट आहे का? आता घरी गेल्यावर वाटलं ते नंतर लिहून ठेवा. जेवढा खाली m2 जाणार तेवढाच वर m1 जाणार, म्हणजे डिस्प्लेसमेंट तेवढंच. जेवढ्या वेळात m2 खाली जाणार तेवढ्याच वेळात m1 सुद्धा वर जाणार. फक्त हे क्वेश्चन्स नीट आणि जेई मध्ये येतात. आले का लक्षात? ठीक आहे. आता इकडे बघ रे, ही पहिली सिस्टीम कळलं नाही? कळलं? हां, सगळ्यांनी मोठ्या आवाजात मला न्यूटनचा लॉ लावून सांगा. बोला, बोल पटकन. सगळेजण बोलले पाहिजे राव. आता m2g हा मायनस हा, बोला. काय राव मेल्यासारखं? अरे एकच उदाहरण चाललंय ना 12-15 वेळा आता, बरोबर आहे का नाही? दिस इज अवर इक्वेशन नंबर. सगळ्यांनी मोठ्याने बॉम्बला. आता m1च्या बाबतीत काय होईल? कुठं जाईन तो? म्हणजे नेट ॲक्सलरेशन आहे का नाही? नेट याचं काय आणि त्याचं काय बात वही आहे, फक्त हा कुठं चाललाय? वर. तर पटकन मला सांगा m1चं वेट कोण आहे? आणि टेन्शन इज ऑलवेज अबे. सगळ्यांनी मोठ्याने बॉम्बला आता. हा, बहुत बढ़िया. टी हा m1. दिस इज इक्वेशन नंबर. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे राव, तू थोडं कॉन्सन्ट्रेट कर. बर, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड सोडवा. सोडवा म्हणजे काय? दोघांना काय कर? थोडं पटापट बोला. 1 + 2. मग ह्यो -t आणि +t काय झाले? कॅन्सल. बरं, ॲडिशन केल्यामुळं हा आणि हा असेच राहतील, म्हणजे ॲक्च्युली दोघांमधून कोण कॉमन निघाल? जी. म्हणजे मी याला असं म्हणू का? m2 - m1 ब्रॅकेटच्या बाहेरची हातवर करा रे. किती जणांना झेपलं? येस. विच इज इक्वल टू उजव्या साईडला काय आहे? ॲडिशन. कोण कॉमन निघणार आहे? ए. मग ब्रॅकेटमध्ये आपण काय म्हणू बेटा? m2 प्लस आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय काढा म्हणले होते बाळा आपल्याला? ॲक्सलरेशन. पटकन सांगा बरं, ॲक्सलरेशन किती आलं रे? बोल ना पटकन. m2 - m1 भागिले m2 + m1 ब्रॅकेटच्या बाहेर. कळालं का नाही कळलं? हे फक्त मल्टिप्लायचं खाली काय केलं? याच्या डिवाइड केलं. ते म्हणले होते नेट ॲक्सलरेशन काढा, आपण काढलं. हे आपण शॉर्टकटनेही काढू शकत होतो. आलं का लक्षात? ठीक आहे. बरं, पुढे सांग रे बेटा मला. ते म्हणतायत मला टेन्शन काढा. नाव दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. तुला माहिती आहे टेन्शन काढायचं तर काय नाही, लिनियर इक्वेशन इन काय करायचं? 1 व्हेरिएबल. हे बघ, ए ची व्हॅल्यू उचलू आपण आणि 2 मध्ये टाकून देऊ. कुठं टाकून देऊ बेटा? पुट इन सेकंड. क्वेश्चन असाच येणार आहे परीक्षेत. फक्त काय होणार आहे? इथं 3 किलो असेल तर इथं 5 किलो असेल. लक्ष झालंय का? फक्त m1 m2 मध्ये तरी घाबरायची काही गरज नाही. सो उठा करके डाल दो. सो टी मायनस m1 × g. आता इकडे पाय इज इक्वल टू m1 × a. तर इकडे बघ, हा m1 असाच ठेवतो मी आणि a ची व्हॅल्यू रिप्लेस करतो. काय रे बेटा? a ची व्हॅल्यू m2 - m1 अपॉन मल्टिप्लाय बाय. बघ उचलली आणि आपण फक्त व्हॅल्यू काय केली बेटा? टाकून दिली. बर, आता टी पाहिजे. ही निगेटिव्ह -m1 जी ही टर्म पलीकडे गेल्यानंतर काय होईल बेटा? पॉझिटिव्ह होईल. यस ऑर नो? मग टी विल बी
पहा मायनस M1G पलीकडे गेल्यावर प्लस M1G होईल. सो M1G याला मी काय दिलं फक्त M1G ब्रॅकेटमध्ये M2 मायनस M1 अपॉन M2 प्लस आणि हा निगेटिव्ह डावीकडून उजवीकडे फक्त काय झाला बेटा प्लस. आता तुम्ही नीट ऑब्झर्व करा दोन्ही टर्म्समध्ये कोण कॉमन आहे बेटा मोठ्याने बोला. हां मोठ्याने बोलण्याचं टार्गेट आपलं सगळ्यात पहिलं काय आहे बाज बाज ते झोपलेले जागे होतील नाही तर नाही होतील त्या डुलक्या कमी होतील सगळ्यात पहिले. बोल पटकन M1 आला एक कॉमन मग तिथं काय राहिलं बेटा M2 मायनस M1 खाली कोण आहे हां प्लस 1. चला पुढे अरे बोल ना M1G हां आतमध्ये M2 मायनस M1 प्लस अरे 1 म्हणजे आपण काय आहे बोल पटकन प्लस याकाने गुणिले केलं काही फरक पडून M2 प्लस M1 ला कम ऑन अपॉन बोल 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 M2 प्लस बरं पुढं काय होईल आता काटा काटी मायनस M1 प्लस M1 ला खाऊन घेईल. M2 प्लस M2 काय झाले 2M2 M1G सोबत गुणिले झाले त्याला मी फक्त असं लिहितो ब्रॅकेटमध्ये लिहितो वरती 2M2 कमॉन काय लिहिलं बेटा कालं की नाही कालं 2M2 त्याला जोडीदार कोण आहे M1 आणि खाली काय लिहिलं बेटा M2 प्लस फक्त ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहिला G. त्याचं कारण असं आहे का जर समजा हाच प्रश्न CETत आला फाईन टेन्शन असा विषय आला आणि तुला 4 पर्याय दिले तर तुला हे बघ हा फॉर्म असणार आहे. मी रिपीट करतो ऑन कॅमेरा जर समजा CETत असा जास्त प्रश्न आला तुला 100% टेन्शन विचारतील 4 पर्याय देतील तुला आणि त्यातला एक पर्याय हा असणार आहे. लक्षात आलंय का सगळ्यांना म्हणून ह्या अशा पद्धतीने तुला सिम्प्लिफिकेशन करायचे. झेपतंय सगळ्यांना काय म्हणतायत पहा बरं या क्वेश्चनमध्ये ॲक्सेलरेशन ऑफ ब्लॉक M1 आणि M2 आणि टेन्शन काय काय काढा म्हणतायत ॲक्सेलरेशन आणि सांगा बरं मला सांगा ह्या पुलीवरून हे बघ ही स्ट्रिंग सेम आहे यस ऑर नो जर फ्री सोडलं काय होणार आहे मला पटकन सांगा काय होईल बहुत बढिया M2 खाली येईल याचा अर्थ M2 वर असणारा फोर्स मोठ्याने बोला त्याचं वेट M2G आणि टेन्शन कुठे आहे बेटा वरती आणि सोडल्यानंतर त्याचं नेट ॲक्सेलरेशन कुठं असणार आहे हे सगळ्यांना झेपलं का नाही झेपलं जरा पटकन बोला अरे यस ऑर नो हां मग मला सांगा नेट ॲक्सेलरेशन कुठं आहे बेटा खाली आहे. मग आता इक्वेशन मोठ्याने बोला सगळेजण मोठ्याने बोला M2G हां बघ आता सगळ्यांना सोपं वाटायला लागलं की नाही कॉमन सेन्स सर तो खाली येतोय म्हणजे हा फोर्स मोठा आणि वरचा छोटा याच्यातून याला वजा करायचं आणि F नेट इज M नेट M2 गुणिले A हे झालं. आता जरा सगळ्यांनी वरती ऑब्झर्व करा रे जेव्हा हा M2 खाली सरकणार आहे जेवढा खाली सरकणार आहे तेवढाच हा पुढे सरकणार आहे जितक्या वेळेत हा खाली सरकणार आहे ज्या नेट ॲक्सेलरेशनने हा खाली सरकणार आहे हे परत परत बोलतोय मी सगळ्यांना आलं की लक्षात ठीक का तर चुकून एखादं तसं एक्झाम्पल आल्यावर तुम्ही गांडायला नको. इकडे बघ M2 कुठं सरकला पुढं म्हणजे नेट ॲक्सेलरेशन त्याचं कुठं आहे रे बेटा पुढं फास्टमध्ये मला सांगा M1 वर ॲक्ट होणारे फोर्सेस तू म्हणशील वेट अरे अडचण नाही खालचं वेट नॉर्मल रिएक्शनला काय करणार आहे कॅन्सल आणि मग हे असा हे बघ हा फोर्स आणि हा फोर्स हे वेट फोर्स आणि हा नॉर्मल रिएक्शन हे ड्र एकमेकाला कॅन्सलच करणार आहेत ना कारण तो काय खाली सरकणार नाही ना हा ढगातही उडणार नाही झेपा की नाही झेपा म्हणून आपण वरचा आणि खालचा फोर्स दाखवत नाही. याचा अर्थ ते नसतात का ते असतात पण ते तुमच्यासारखे आहेत अलग लक्षात म्हणजे तुम्ही समजा उदाहरणार्थ हा विद्यार्थी आहे हा फिजिक्स आहे आणि हा मॅथ आहे तुम्ही धड फिजिक्सकडे लक्ष देत नाहीत मॅथ एकदम रिलॅक्स दोन्ही बॅलन्स याच्याकडं नाही त्याच्याकडं नाही हां पाय लक्ष दे बोल पटकन त्याच्यावर ॲक्ट होणार फोर्स कोण आहे टेन्शन कुठं रे पॉईंट पासून कसं दाखवायचं हवे अरे कॉमन सेन्स ना हा त्याला ओढणार आहे अरे कळालं का नाही कळालं मग तिकडं पाय हा ओढला जाईल हा कोणता फोर्स आहे
टेन्शन. मग काय इक्वेशन लिहू पटकन सांग. टी मायनस 0 करेक्ट. का अरे काय उजवीकडे टी आहे डावीकडं हा इज इक्वल टू बोल ना. अरे येस और नो. सो फायनली टी किती आला M1 आहे. उठा की डाल दो आता आपल्याला सगळं काढायचं. ओके चलो याला टाकून द्या. हां देअरफॉर बोल पटकन. हे बघ M2G मायनस टीच्या जागी टाकायचा इज इक्वल टू बरं पुढची स्टेप ॲक्सेलरेशन काढायचं ना. हे निगेटिव्ह जाऊ द्या पॉझिटिव्ह पलीकडं. हां M2G इज इक्वल टू M2A. हा निगेटिव्ह पलीकडे जाऊन काय झाला पॉझिटिव्ह. चला दोघांमधून कोण कॉमन आला ए कंसात करायला M2 प्लस M1. ही गुणिलेची टर्म करा भागिले. मग देअरफॉर रिक्वायर्ड ॲक्सेलरेशन मोठ्याने बोला. काय आलं बेटा. नाही त्याला पण लिहू ना M2 अपॉन M2 प्लस M1. ही सगळ्यांनी सवय लावून घ्या कारण की पुढच्या लेक्चरला आपण कोलिजन सिरीज शिकणार आहे. काय शिकणार आहे त्याच्यामध्ये धडक चित्रपट असेल पण हे M2 प्लस M1 हे मासेस सेपरेटली आणि जी फक्त बाहेर लिहा. लक्षात आलंय का सगळ्यांना टू अंडरस्टँड बेटर. हा ऐ काय काढलं बेटा आपण ॲक्सेलरेशन. अजून काय काढा म्हटले टेन्शन. बालमित्रांनो ॲक्सेलरेशन हे तसंही शॉर्टकट नाही येतं. अरे सॉर नो पण खरा विषय कोणाचा आहे टेन्शन. आणि ब्लॉक्स असतील तर नॉर्मल रिॲक्शन आणि ते काढण्यासाठी इक्वेशन सोडवावेच लागतात. मग सांगा बरं आता काय करायचं. अरे हा ए आलेला आहे ना मग याला उचला नाही इथं टाकून द्या ना. हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट हे आपलं इक्वेशन नंबर सेकंड आणि मग याला काय म्हणूया आपण आता पुट ए कशामध्ये रे बेटा बोला बरं मोठ्याने सगळ्यांनी. टी विल बी M1 मल्टिप्लाय बाय एची व्हॅल्यू किती बेटा M2 अपॉन M2 प्लस M1 मल्टिप्लाय बाय जी. फक्त कसं लिहिणार त्याला आपण वरती पाय सगळे गुणिले आहेत म्हणजेच बोला मोठ्याने M1 M2 अपॉन M1 प्लस M2 फक्त ब्रॅकेटच्या बाहेर जी दिला. का मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल तर तुला ते बघते त्या पद्धतीने असतील. समजते का सर्वांना हे. पहा बरं तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल जसे जसे वाढतायत यू माइट हॅव ऑब्झर्व्ड हां ओके. हां आता झोप चांगली. ईच कॉन्टॅक्ट सरफेसच नाही ते डिस्प्लेस नाही झालं का. डोंट वरी ऑफिस नंबर 17. हे बघ झोप येणार आहे त्याला काही पर्याय नाही. तुम्ही निर्णय तसा घेतलेला आहे 7-8 तास कॉलेजला जायचं 5-7 तास नाही देऊन झोपायचं. त्याच्यापेक्षा एखादी झोपती तर एखाद्या लेक्चरला काढली तरी चालत जाईल. जसं माझ्यासारखं एखादं इंटरेस्टिंग लेक्चर आहे एक डुलका हाणून घ्यायचा 40 मिनिटाचा. ओके इथं फ्रेश आहे. हां बोला. फाईन नॉर्मल रिॲक्शन इन इच केस. काल आहे का 5, 3, 2 किलो एकामेकाच्या बोकंडी ब्लॉक्स आहेत आणि वरून पुन्हा अजून 10 न्यूटनने दाबलंय खाली. हे असं काहीही असलं तरी 1 बाय 1 आपण FBD काढू. काय काढू बेटा FBD. आता पहा जो 2 किलो ब्लॉक आहे आणि 3 किलो ब्लॉक आहे दे आर इन टच विथ वन अनदर आणि त्या दोघांमधला जो सरफेस आहे कॉमन हे बघा हॉरिझॉन्टल येस ऑर नो. म्हणजे काय करील 3 वाला 2 वरती एक नॉर्मल रिॲक्शन लावणार आणि 2 वाला सुद्धा 3 वरती
नॉर्मल रिॲक्शन लावणार. कमी किंवा जादा नसते, सेम असते. लक्षात आलंय का? बरं, मग बेटा त्या नॉर्मल रिॲक्शनचं नाव समजा मी दिलं N1. कमॉन, काय दिलं बेटा? अलग लक्षात. तर याने त्याच्यावर N1, त्याने याच्यावरती N1. बेटा 3 आणि 5 सुद्धा इन टच विथ वन अनदर. तर 5 वाला 3 वरती एक नॉर्मल रिॲक्शन लावील, ज्याचं नाव काय दिलं मी? N2. तर 3 वाला सुद्धा 5 वरती काय लावणार बेटा? व्हेरी क्लिअर विथ एव्हरीवन. बेटा 5 किलोवाला ह्या जमिनीवरती एक नॉर्मल रिॲक्शन लावणार, ज्याचं नाव आपण काय देऊया? N3. लक्षात आलंय का? पण मुद्दाम मी त्याला देत नाही आहे सध्या. डू अंडरस्टँड? त्याला नाव देत नाही मी. कशामुळं? फाय नॉर्मल रिॲक्शन ॲट ईच कॉन्टॅक्ट सरफेस देऊन टाकू, नो इश्यू. बघ 5 आणि जमिनीने 5 वाल्यावरती काय नाव दिलं बेटा? N3. तर 5 वाला सुद्धा अर्थवरती नॉर्मल रिॲक्शन काय लावणार आहे? N3. हे बघा सगळे आन्सर्स आपल्याला काढायचे. फ्री बॉडी डायग्रॅम सगळ्यात अगोदर वरती तो 2 किलो दिसतोय त्याचा घ्या. सांगा बरं आता. हे बघ नीट ऐका सगळ्यांनी आता. हा 2 किलोचा ब्लॉक आपण टुचूक दाखवला. पटपट बोला. त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस, त्याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस सांगा. तुम्ही सांगा, मी लावतो. वेट फोर्स आता घेणं गरजेचं आहे सर, अलग लक्षात. कारण की सगळा खेळ आता व्हर्टिकलवाला आहे. कमॉन, मग 2 किलोवाल्याच वेट 2G. हां, अजून कोण फोर्स त्याच्यावर? नॉर्मल रिॲक्शन. कोणी लावली? मोठ्याने बोला. कोणी लावली? 3 किलोवाल्याने लावली. किती लावली? N1 लावली. मग तिला व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये दाखवली N1. चला अजून काही आहे का? काही एवढेच आहे. करेक्ट. त्याला 10 न्यूटननी प्रेस पण केलंय. म्हणजेच खाली आणखी एक लावा सर. 10 N नको लिहू, त्याला व्हॅल्यू लिही फक्त, कारण तुझं कन्फ्युजन होईल. N1 N. अरे लक्षात आलं का? ते युनिट आहे आणि N1 हे नाव आहे. चला मग मला सांगा पुढे काय करूया? सांगा बरं तुम्ही. थोडं पटपट बोला. हे लावले फोर्स आपण, तर मोशन होऊ राहिली का नाही होऊ राहिली? मोशन होतीये का नाही होत? अरे बाबा मोशन होतीये का नाही होत? कॉमन सेन्स आहे सर. नाही होत. हे का काय त्याच्या पोटात घुसलं का काय? अरे ते तिथंच आहे ना. अरे मग अशी पुली खालीवर, अरे बरोबर नाही, ब्लॉक्स हालत होते, इथं हालत नाही आहेत. कॉमन सेन्स आहे. म्हणजे इथं मला बॅलन्सिंग लावायचं आहे, न्यूटनचा पहिला लॉ. हां मग बोल पटकन. मग जेवढा N1 आहे तेवढा हे दोघं मिळून आहेत. झेपा की नाही झेपा? म्हणजेच N1 इज 10 प्लस 2G. कमॉन, N1 इज 10 प्लस 2G. बरं, G म्हणजे 10. 10 20 आणि 10 कळालं का नाही कळालं? तरी काही काही येडे कन्फ्यूज आहे. सर हे N1 N काय आहे? अरे येड्या, हे N1 नाव आहे आणि ते युनिट आहे. अरे कळालं नाही कळालं? चला पुढे पटकन सांगा मला. 2 किलोवाली बॉडी घेतली, तशी आता कोण घेऊ रे बेटा आपण? आणि जरा पटपट बोला बरं सगळ्यांनी. 3 किलो बॉडीवरती ऍक्ट होणारे फोर्स पटपट सांगा. बहुत बढिया. सगळ्यात पहिले वेट दाखवला. चला पुढे. करेक्ट. कोणती रे? कोण? पाय ना 2 किलोवाला N1 लावतोय ना, N2 कशाला? हा N2 तर आहेच आहे. अरे पण 2 वाला 3 ला काय करतोय? खाली दाबतोय बाय N1. म्हणजे याच्यासोबत खाली कोण दाखवू आपण? अजून एक जण. बरं अजून बोल ना. 5 वाला 3 वरती काय लावतोय? N2. कोणतरी एक जण 10 म्हणलाय बरं मधीच. अरे हा 10 इथं याच्यावर लागलाय. कानून के हात लंबे होते, तसा तो काय लंबा इथपर्यंत आहे का काय? अरे तो 10 न्यूटन फक्त कोणावरती आहे? 2. आणि मग त्याला इथं कुठं दाखवतो? हा त्याचा इफेक्ट पुढं पास झाला. लक्षात आलंय का? उघडा डोळे आणि बघा नीट. ह्या 3च्या पलीकडे अजून कोणता फोर्स आहे का? संपला विषय. बरं न्यूटनचा कितवा लॉ? टेकू काढ, टेकू काढ. हे असा जे टेकू आहे ना तू ते त्याला वाटलं मी वांग आहे का? इकडं पाहतो इकडं बोलत. दिस टेकू इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. कारखेलेस 3rd लॉ ऑफ एज्युकेशन. 3रा लॉ आला. तू जेवढा जादा टेकू देणार तेवढं कमी कॉन्सन्ट्रेशन होणार. अलग लक्षात. सो कारखेलेस 3rd लॉ काय म्हणायचं सगळ्यांनी? टेकू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. अलग लक्षात. तू जेवढा जादा टेकू लावणार तुझं कॉन्सन्ट्रेशन तेवढं. अलग लक्षात. आणि ह्या लॉचं नाव काय आहे? कारखेलेस 3rd लॉ
ऑफ एज्युकेशन, आहे की नाही, लाडाने प्रेमाने त्याला टेकूला म्हणू शकतो तू, आहे का नाही. हां चला, न्यूटन काकाचा कितवा लावायचा, पहिला लो लावा. हां बोला. न्यूटनच्या इक्वेशनने फिजिक्सचे उदाहरणं सुटतील, माझ्या इक्वेशनने दुनियादारीची उदाहरणं सुटतील. हा बोल पटकन. N2 वरती आहे आणि तुझ्या दोघांना बॅलन्स करतोय, बोला पटकन. N1 प्लस, बर N1 काढलाय वरून, किती आहे रे 30, 3 गुणिले जी किती आहे रे बेटा 30, 10 व्यतिरिक्त 30 आणि 30 किती झाले. N1 आणि N2 मी काढला, मग तुम्ही N3 काढायला काही हरकत आहे का, काढा. थोडा वेग धारण करा, लाव ना पटपट, काय जे फोर्सेस आहेत ते कर पटकन. 5 किलोचं एफबीडी कर पटकन. कोण कोण फोर्स आहेत त्या 5 किलोवर, पाय बरं. ह्या 5 किलोवर तो जो 3 वाला आहे त्याने काय केलं बेटा, हे काय 3 ने N2 लावली ना खाली, अरे याने 3 वरती N2, 3 ने याच्यावरती N2 लावली खाली, हे काय एक N2 खाली. बरं सगळ्यात आधी आपलं काय ठरलंय, वेट दाखवायचा. 3 वाल्याने त्याला खाली दाबलं बाय द फोर्स N2. बर जमिनीने कोणती लावली बेटा त्याच्यावरती, बरोबर आहे का नाही. आणि परत एकदा मोशन नाही आहे म्हणजे काय, बॅलन्स. N3 नी ह्या दोघांना बॅलन्स केलं, मग काय लिहायचं बेटा पटकन बोला. N3 इज N2 प्लस 5G. एखादा असं बी डोकं लावायला बसलाय, हे 2G नेटवर्क, हे 3G नेटवर्क, हे 5G नेटवर्क, काहीच्या डोक्यात खटका असू शकतो, कदाचित हे तसं तर नाही ना, लय खतरनाक महाभाग असतात काही काही. N2 किती आहे रे 60 प्लस 5 आणि हा किती आहे बेटा 10, 50 आणि 30. चलो छाप लो, घरी करा, इथं जास्तीत जास्त अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. ठीक आहे. चला काय म्हणतायत, इफ द सिलेंडर इज इन इक्विलिब्रियम कॅल्क्युलेट नॉर्मल रिॲक्शन बाय 2 वॉल्स ऑफ वीक ग्रूव्ह ऑन द सिलेंडर. ते हॉरिझॉन्टल सिलेंडर आहे, याच्यामध्ये बॅलन्स अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे, नॉर्मल रिॲक्शन. बोला हाऊ टू कॅल्क्युलेट नॉर्मल रिॲक्शन. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी नीट लक्षात घ्या, ते जे सिलेंडर आहे का नाही, तो जो गोल आहे तो टचमध्ये आहे ॲट द पॉईंट ए ॲज वेल ॲज पॉईंट बी. मग आता त्या बी वरती, ए वरती एक नॉर्मल रिॲक्शन असेल आणि बी वरती, आणि मी तुम्हाला शिकवलं होतं सरफेस हॉरिझॉन्टल असेल तर नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकल, कारण की नॉर्मल रिॲक्शन ही सरफेसला कायम कशी असते, परपेंडिक्युलर. तू परत एक टिकू लावलेला आहे म्हणजे माझा लॉ वाया घातला तू, मागं टेकायला. हां पाय लक्ष दे, ए इकडे बघ रे. नॉर्मल रिॲक्शन मी तुम्हाला शिकवलेलं आहे, फाउंडेशनच्या बेसिक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. वेन द सरफेस इज स्पेरिकल नॉर्मल रिॲक्शन पासेस थ्रू सेंटर. बघ वही बघ, तुला लाज वाटन, आठवतं एक सगळ्यांना. वेन द सरफेस इज स्पेरिकल नॉर्मल रिॲक्शन पासेस थ्रू सेंटर. मग बेटा ही झाली N1 आणि हे बघ ही झाली, अलग लक्षात, दे बोथ विल पास थ्रू सेंटर. बर मग त्या सेंटरवरती थोडक्यात हा जो सेंटर आहे त्या सेंटरवरती मला कोणते कोणते फोर्सेस दिसत आहेत बेटा. इकडनं ही N1 फोर्स आहे, इकडनं कोणता आहे हा
N2 फोर्स आहे आणि 10 किलो ॲट द सेंटर, वेट फोर्स किती झाला रे बेटा? झेपतंय का सगळ्यांना हे? बरं, त्यांनी खाली 60-60-60 अँगल दिलेले होते. मला सांगा, ही झाली टँजेंट आणि ही आहे रेडियस. मग मला सांगा अँगल 90 आला का नाही आला? बिकॉज रेडियस अँड टँजेंट आर परपेंडिक्युलर. मग बेटा हे दोघं 90 आहेत, शिवाय हा अँगल 60 आहे. याचा अर्थ कॉमन सेन्स आहे की हा अँगल किती आहे रे बेटा? 120 डिग्री. मग बालमित्रांनो, हा जो अँगल 120 आहे, ह्या बघ ही साईड मी याच्यासोबत खाली कनेक्ट जर का केली तर मला हे दोन्ही ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट सापडतील. का? बघ डावीकडं 90, उजवीकडं हा अँगल 90. हायपोटेन्यूज कॉमन आला की नाही आला? ही जी साईड आहे ही साईड कॉमन आली की नाही आली? म्हणजे राईट अँगल हायपोटेन्यूज साईड. मोठ्याने बोला, राईट अँगल हायपोटेन्यूज साईड. पलीकडच्या राईट अँगल हायपोटेन्यूज साईड. आलं लक्षात? म्हणून हा क्वेश्चन 101% कोणत्या लेवलचा क्वेश्चन आहे बेटा? आणि जेईची आयडेंटिटी काय आहे? क्लबिंग ऑफ द कॉन्सेप्ट. मग त्याच्यात पाय फिजिक्समध्ये मॅथ्ससुद्धा आलं, बरोबर आहे की नाही? ठीक. तर पहा या अशा पद्धतीने 120. तर याचा फायदा नेमका कोणता झाला की हे दोन कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे हा अलीकडं 60 तर पलीकडं 60 होईल. अरे टोटल अँगल 120 आहे ना? अरे CPCTने दोन्ही अँगल्स काय होतील? इक्वल. बरं 60 होतील. तर मग ॲक्च्युली हा अँगल 60, वरती पण 60, 60 आणि 60 किती झाले? 120. सो ओव्हरऑल हे बघ हे तिन्ही अँगल्स काय येणार आहेत रे बेटा? 100. आलंय का सगळ्यांच्या लक्षात? हा पण 120, हा पण 120, हा पण 120. बाय सिमेट्री ही ते कळतंय. आलंय का लक्षात? याला एक शॉर्टकट दिला होता मी, तुम्हाला बोललो होतो की याची गरज पडू शकते. कोणता थेरम दिला होता आठवा तुम्हाला? अरे कोणता थेरम दिला होता? लॅमिस थेरम. आठवतंय का? काय सांगतो लॅमिस थेरम? जेव्हा 3 कॉन्करंट फोर्सेस असतील, मोठ्याने बोला किती? 3 कॉन्करंट, म्हणजे एकाच पॉईंटमधून पास होणारे 3 कॉन्करंट फोर्सेस असतील तर काय करायचं? प्रत्येकाला फक्त साइन ऑफ द अँगलने डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं? साइन ऑफ द अँगलने डिवाइड करायचं. कोणामधला अँगल? उरलेल्या दोघांमधला. एक उदाहरणार्थ मी समजा N1 घेतला तर त्याला कशाने भागायचं? उरलेले दोघं कोण आहेत? N2 आणि 10G. या दोघांच्या मधला अँगल किती? 120. मग N1 अपॉन 120. सिमिलरली N2 अपॉन, अरे अँगल उरलेल्या दोघांमधला कायम सेम आहे. अरे कळालं का नाही कळालं? 120. आता तिघांचंही बेस सेम आहे आणि रेशोज इक्वल आहेत. याचा अर्थ N1 इज इक्वल टू N2 इज इक्वल टू 10G. N1 इज इक्वल टू N2 इज इक्वल टू व्हॉट? 10G. तुला माहिती आहे जी किती आहे? ॲन्सर किती आला बेटा? 100 न्यूटन. परंतु हे आलं शॉर्टकटने बाय युझिंग, हेच मी तुला नॉर्मल मेथड फक्त कशी आहे हे पटकन सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघ बेटा, लुक ॲट दिस डायग्रॅम. मला सांगा हा जो 10G आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, बरोबर का नाही? मग त्याला जोडीदार व्हर्टिकली कोण पाहिजे? अपवर्ड. मग आता हा जो N1 आहे, ह्या बघा दोघांना रिझॉल्व करू आपण. बेटा तो जो N1 आहे का नाही, त्याचा एक कंपोनंट आडवा आणि एक कंपोनंट उभा. N2चा सुद्धा आडवा आणि उभा. मग आता हा अँगल तुला मी मागायची सांगितलं किती डिग्री झाला? 60. मग आणि इकडून बी हा अँगल किती झाला बेटा? 60. मग N1चा हा वाला कंपोनंट फास्टमध्ये बोला, थोडं मोठ्याने बोला. N1 cos 60. N2चा हा वाला N2 cos 60. व्हर्टिकल वाला N1चा बोला पटकन. N1 sin 60. हां आणि N2चा N2 sin 60. चला लगा तो बॅलन्सिंग. मला सांगा जो डावीकडचा आहे तोच उजवीकडचा बॅलन्सिंग. मग काय होईल बेटा? म्हणजे बेसिकली न्यूटनचा पहिला लॉ काय सांगतो? समेशन ऑफ ऑल द फोर्सेस इन द एक्स डायरेक्शन 0. म्हणजे जेवढा डावीकडे तेवढा उजवीकडं. मग डावीकडं कोण आहे बेटा? N2. उजवीकडं कोण आहे बेटा? मला सांगा हा डावीकडचा आणि हा उजवीकडचा एकमेकाला काय झाले? कोण कॅन्सल झालं? cos 60 cos 60. म्हणजे मला समेशन ऑफ एफ एक्स 0 लावून काय कळालं? N2 आणि N1 हे दोघं कसे आहेत बेटा? इक्वल आहे. बरं समेशन ऑफ ऑल द फोर्सेस इन वाय डायरेक्शन 0. जेवढे वरती तेवढे खाली. वरती किती जण आहेत? दोघं. एका डायरेक्शन दोघांची काय होणार? ॲडिशन. आणि खाली एकटा कोण आहे? 10G. मग आता N2 sin 60 प्लस हां N2 sin 60 प्लस N1 sin 60
हे दोघं मिळून कोणाला बॅलन्स करतील बेटा? 10G ला बॅलन्स करतील. मग दिस इम्प्लाइज साइन 60 ची व्हॅल्यू किती बेटा? √3/2. मग n2 इंटू √3/2 प्लस n1 साइन 60 परत एकदा येईल √3/2. इट विल बी 10 मल्टिप्लाय बाय g. n2 2 ने जर मल्टिप्लाय केलं n1 cos 60 आणि n1 sin 60. हा 120 आणि पलीकडून तो 90. हा झाला 30. हा पहा 60 आहे. 60चा अर्धा इथं किती होईल रे? 30. हा झाला 90 आणि हा 30. हा मधला किती आला? 60. म्हणजे हा किती व्हायला पाहिजे होता? 30. अरे लक्षात आलं का? मी जो 60 घेतला ॲक्च्युली 60 नाही. परत इकडे पहा हा 90 आहे. 60 डिग्रीचे 2 तुकडे होणार का नाही? 30. हा इथला किती यायला पाहिजे? 60. अरे बरोबर आहे नाही? हे बघ हा 60. तर हा वरती किती येतोय? हा 30. ज्याला मी किती घेतला होता? 60. म्हणून अडचण आली. सो बेसिकली हे 60 नाही, हे येणार 30 वाले. हे बघ हा अँगल 30 आणि मग हा होणार n1 cos 30. ओके. सिमिलरली इकडे काय होणार? हा n2 चा cos 30 आणि मग 60. हे झाले कॅन्सल. आणि मग आता फायनली इथं फक्त आपल्याला काय चेंज करायचं बेटा? चला ही स्टेप परत करू आपण. n1 sin 30 प्लस n2 sin 30 ह्या दोघांची सम. दिस इम्प्लाइज पहा साइन 30 काय आहे? 1/2 म्हणजेच n1/2 प्लस n2/2 इज 10 × 10. आणि मग दिस इम्प्लाइज n1 प्लस n2 वरती लिहितो मी. दिस इम्प्लाइज दोघांचा बेस सेम आहे. n1 प्लस n2 विल बी 100 मल्टिप्लाय बाय 2 किंवा त्याला आपण सिम्पली काय लिहू? 200. आलं की लक्षात? 100 आणि हा बेस सेम आहे, तिकडे गुणिले झाला. n1 आणि n2 दोघं सेम आहे, म्हणजेच याला म्हणायचं n1 म्हणजेच n1 किती आला बेटा? 100. जो कोणाची इक्वल आहे बेटा? कोणती मेथड सोपी आहे? लॅमिस थेरम. आलंय का सगळ्यांच्या लक्षात? सो दॅट्स वाय रेग्युलर मेथडला तुला मॅथही लावू नये, फिजिक्सही लावू नये. इट विल कन्झ्युम मोर टाईम. त्याच्यामुळे लॅमिस थेरम शॉर्टकटमध्ये सगळ्यांनी वापरायचं. गेटिंग? लक्षात कसं ठेवायचा? जिथं जिथं तुला 3 कॉन्करंट फोर्सेस आहेत. कसे आहेत? 3 कॉन्करंट फोर्सेस. भले त्यांच्यातला कोणी इक्वल असो नसो, ते वेगळे असले तरी चालतील. त्यांच्यामधले जे अँगल्स आहेत ते वेगळे असले तरी चालतील. त्याचं काही कंडिशन? फक्त एवढंच पाठ कर. लॅमिस थेरम 3 कॉन्करंट फोर्सेससाठी आहे. कोणासाठी बेटा? 3 कॉन्करंट फोर्सेस. बस बात खतम. फाइंड एक्सेलरेशन ऑफ ब्लॉक. क्वेश्चन नंबर 19. याचं आन्सर प्रत्येकाने द्यायला पाहिजे. फक्त 2 सेकंदात उत्तर देता येईल तुला. विदिन 2 सेकंड्स
ओनली यू कॅन आन्सर. एफ लावलाय 10 न्यूटन. पाय 2च सेकंदात उत्तर देता येईल तुला. फाइंड ॲक्सलरेशन ऑफ ब्लॉक. किती कॉमन सेन्स आहे. ह्या ब्लॉकवरती ॲक्ट होणारे फोर्सेस, एक फोर्स खाली वेट फोर्स आणि एक फोर्स वरती नॉर्मल रिॲक्शन, एकमेकाला काय करतील, बॅलन्स. आणि ब्लॉक कुठं मूव्ह करणार आहे, उजवीकडं. ब्लॉक मूव्ह करतोय म्हणजे मोशन झाली, न्यूटनचा दुसरा लॉ. एफ नेट इक्वल टू एम ए. मग फक्त एकच फोर्स आहे जो उजवीकडे आहे, तो किती आहे रे, 10. डावीकडे कोणीच नाही आहे. यम इंटू ए. यम किती आहे, 5. आणि नेट ॲक्सलरेशन किती आहे रे बेटा, ए. तो पलीकडे मूव्ह झाला, आपल्याला ॲक्सलरेशन माहीत नव्हतं, आपण काय म्हणू, ए ॲक्सलरेशनने मूव्ह झाला. मग दॅट्स वाय 5 दुने 10, ए किती आला, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला फास्टमध्ये हा क्वेश्चन पण सोडवा. बोला. फाइंड ॲक्सलरेशन ऑफ ब्लॉक. बोला काय उरायला या ब्लॉकवरती. 10 न्यूटन उजवीकडे लागला आणि 5 न्यूटन डावीकडे लागला. कुठं हलल ब्लॉक, जो मोठा आहे त्याच्याकडं मूव्ह करील. आणि एफ नेट इक्वल टू एम ए. मला सांगा, पलीकडचा 10 मोठा आहे, वजा अलीकडचा 5 छोटा आहे. यम इंटू ए म्हणजे 5. अरे सोपं आहे का अवघड आहे. हां 10तून 5 गेले, 5 इज इक्वल टू 5 आहे. आणि मग नेट ॲक्सलेशन किती आलं, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पहा एवढे सोपे उदाहरण आहेत. चला पुढे. फाइंड ॲक्सलरेशन ऑफ ब्लॉक. चला आता हे उदाहरण तरी सगळ्यांनी सोडवा बरं पटकन. मास दिलंय 5 किलो. सांगा काय करणार या क्वेश्चन मध्ये. अलॉंग द सरफेस 2 फोर्स उजवीकडे आहेत आणि एकच फोर्स डावीकडे. वरचे खालच्याला बॅलन्सच करणार आहे. नेट ॲक्सलरेशन कुठं असणार आहे, 50 आणि 20 मिळून किती झाले, 70. ऑब्वियसली 40 पेक्षा 70 मोठा असणार आहे. ए तिकडं. सर आम्ही जर नेट ॲक्सलेशन इकडं दाखवलं तर काय होईल, ॲन्सर निगेटिव्ह येईल. अलग लक्षात. चला मग आता सांगा मला हाऊ टू सॉल्व. उजवीकडं कोण आहे, 50 प्लस 20. ह्या दोघांच्या बेरजेतून डावीकडं कोण आहे बेटा, इज इक्वल टू एम इंटू ए म्हणजेच 5 इंटू ए. मग आता 50 आणि 20 झाले 70, मधून 40 गेले 30, इज इक्वल टू 5 आहे. ॲक्सलरेशन किती आलं, 6 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. फाइंड ॲक्सलरेशन ऑफ ब्लॉक. आता भारी क्वेश्चन आहे. स्टील दिस इज व्हेरी बेसिक क्वेश्चन. जो फोर्स ब्लॉकवरती लागलेला आहे फक्त तो डायरेक्ट आडवा नसून हॉरिझॉन्टल सोबत किती डिग्री अँगलने लागला, 45. मग आपण जर का फ्री बॉडी डायग्राम त्याची घेतली तर मी फ्री बॉडी डायग्राम दाखवतो बेटा. हा जो 5 किलोचा ब्लॉक आहे, वरचा आणि खालचा फोर्स मी दाखवत नाहीये कारण की कॉमन सेन्स आहे. तिरकवडल्यावर ब्लॉक काय ढगात जाणार, हॉरिझॉन्टल जाईल तो. बरं ठीक. सो बेसिकली त्याचे 2 फोर्स 2 कंपोनंट होतील त्याचे. चला एक व्हर्टिकल होईल आणि एक हे बघ. तो जो एफ आहे किती आहे रे बेटा, तो
20√2. मग त्या 20√2चे दोन कंपोनंट होतील ना, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. चला पटकन मला सांगा, हॉरिझॉन्टलवाला सांगा. 20√2 cos 45. व्हर्टिकलवाला मला सांगा 20√2 sin 45. झाले का दोन कंपोनंट त्याचे? बरं, त्या पॉईंटला 5 न्यूटनचा फोर्स कुठे आहे बेटा? डावीकडं. मी परत सांगतो, फक्त व्हॅल्यू लिही, कारण तू याने कन्फ्यूज होतील. आलं लक्षात? फक्त व्हॅल्यू लिहा 5. बरं, तू वेट फोर दाखवला, अडचण काहीच नाही. 5G. आर यू ऑल अंडरस्टँडिंग? सो थोडक्यात व्हर्टिकलवाला एकमेकाला कॅन्सल आउट करतील आणि आपलं टार्गेट काय बेटा? फाइंड ॲक्सलरेशन ऑफ द ब्लॉक. बरं, मग आता ब्लॉक तो हॉरिझॉन्टली ॲक्सेलरेट करणार आहे. कसा ॲक्सेलरेट करणार बेटा? हॉरिझॉन्टली. मग नेट ॲक्सेलरेशन आपल्याला कुठं दाखवायचं बेटा? हॉरिझॉन्टल. ठीक आहे, नेट ॲक्सेलरेशन कुठं दाखवायचं आहे? हॉरिझॉन्टल. आणि आपल्याला काय लावायचं आहे? एफ नेट इक्वल टू एम ए. ब्लॉक उजवीकडे गेलेला आहे, याचा अर्थ हा फोर्स मोठा आहे आणि हा वाला छोटा आहे. पटकन सांगा 20, मोठ्याने बोला सगळे. 20√2 काय सबट्रॅक्ट करायचं आणि आन्सर किती किलोचा ब्लॉक आहे आपला? 5 kgचा. बोल पटकन. 5A. अरे आता सोपं वाटायला लागलं नाही सगळ्यांना? बरं, cos 45ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 1/√2 -5 इज इक्वल टू 5A. √2ला √2 झाला कॅन्सल, 20 5 गेले इज इक्वल टू 5A. आणि 5 3 बरं, सोपं आहे का अवघड आहे? तो म्हणजे सर ते वरच्या जण खालच्या जर काही नाही, ते बॅलन्स झालीत नाही एकमेकांना. ब्लॉक मूव्ह होतोय हॉरिझॉन्टली, त्याच्या वर चॅनल आणि खालच्याला सोडवायचं काही कारण नाही, त्यात काही अननोनच नव्हता. आर यू ऑल अंडरस्टँडिंग? ठीक आहे. फाइंड ॲक्सेलरेशन अँड नॉर्मल रिॲक्शन बिटवीन द ब्लॉक्स A and B. चलो, हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. फाइंड ॲक्सेलरेशन आणि नॉर्मल फोर्स. आपल्याला दोन्ही गोष्टी काढायच्यात, ए आणि नॉर्मल फोर्स, ज्याचं नाव आपण एन देऊ, बिटवीन ए आणि बी. हा जो ए आणि बी आहे एकमेकाच्या टचमध्ये आहेत, दोघांच्या टचमध्ये सरफेस व्हर्टिकल आहे. मग आता हा ए बी वरती जी नॉर्मल रिॲक्शन लावणार तिचं नाव आपण काय दिलं बेटा? एन. तर हा सुद्धा याच्यावरती नॉर्मल रिॲक्शन काय अप्लाय करणार बेटा? एन. मग आता हे सोडवण्यासाठी आपण 5 kg वाल्याचा फ्री बॉडी डायग्राम कन्सिडर करू. बरं, कॉमन सेन्स आहे, दोन ब्लॉक्स टचमध्ये, डावीकडून 30 न्यूटन आहे आणि उजवीकडून 15 न्यूटन आहे. याचा अर्थ मोठ्याने बोला सगळ्यांनी. अरे बोल ना पटकन. इकडून 30 आणि तिकडून 15चा अर्थ काय झाला? हा मोठा आहे आणि तो छोटा आहे. नेट ॲक्सेलरेशन कुठं राहील? उजवीकडे राहील. चला, फ्री बॉडी डायग्राम 5 किलोची आपण काढू. मग मला सांगा, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल फोर्सेस का नाही दाखवत आपण? कारण नेट ॲक्सेलरेशन जर हॉरिझॉन्टल आहे, वरचे आणि खालचे फोर्स दाखवायची गरज नाहीये. मग बोला पटपट, त्या 5 kg वर लागणारे फोर्स सांग पटकन. 30 न्यूटन टुवर्ड्स राईट. अजून 10 किलोवाल्याने एन लावली डावीकडं. नेट ॲक्सेलरेशन कुठे आहे बेटा? उजवीकडं. सगळ्यांनी मोठ्याने बोंबला. हां, 30. त्याला एन लिहायची गरज नाही. एखादा काय करीन 30 एन मायनस एन. अरे ते 30 न्यूटन आहे, 29 एन करशील. उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट. ही 30 न्यूटन व्हॅल्यू आहे आणि ही व्हॅल्यू माहीत नाही, तिला आपण एन म्हणलोय, तरी ही 70% का धड्यांना कळलेलं नाही. का? कारण मी तुमच्यासारखाच होतो, बुद्धिमत्ता कमी, ग्रास्पिंग कमी. हां, इकडं पाय, मी गॅरंटेड सांगतो अजूनही कळलेलं नाही कित्येक जणाला. हे पाय, त्या 5 किलोचा कार्यक्रम असा आहे, 10 न्यूटनवाल्याने
किती रेटलं त्याला, ती व्हॅल्यू आपण काय घेतली, यन. आणि इकडून कोणतरी धक्का दिला, तो किती आहे, 30 न्यूटन. तर ती व्हॅल्यू 30 आहे. झेपा की नाही झेपा, आपल्याला व्हॅल्यू लिहायची. इकडं 30 आणि तिकडं यन. नेट, हां बोल पटकन आता. 30 मायनस यन इज इक्वल टू, झालं. आता याच्यातून काही डायरेक्ट सुटण्याजोगं, याला आपण म्हणू इक्वेशन नंबर फर्स्ट. 10 kg वाल्याचे बीट जरा पटकन सांगा, त्याच्यावर कोण कोण फोर्स आहे, वरचा आणि खालचा, आपण सोडून दिला. हां बोल पटकन. 10 kg वरती काय दिसतंय, पटकन सांगा. 5 kg काय केलं, यन लावलाय पलीकडं. हा अजून बोल पटकन. 15 न्यूटन कोणीतरी लावलाय, जो कुठे आहे बेटा, 15 न्यूटन. पण त्याला काय लिहायचं, 15. ती व्हॅल्यू 15 आहे, तिकडून इकडं 15 आहे, इकडून तिकडं यन आहे. नेट ॲक्सलरेशन कुठं आहे, मोठ्याने बोला. यन मायनस 15. आणि हे किती किलोची बॉडी होती, बोल पटकन मग. 10. इक्वेशन नंबर, पुढची स्टेप सगळ्यांनी सांगा. बाय द वे हे ॲक्सलरेशन शॉर्टकटने आलं असतं की नाही, हां फास्टमध्ये सांगा बरं. पण शॉर्टकटनी फक्त काय निघतं, मोठ्याने बोला फॉर्म्युला, मोठ्याने. ए नेट इज इक्वल टू, बहुत बढ़िया, एफ नेट अपॉन, हां मला नेट फोर्स पटकन सांगा. इकडं 30चा रेट आहे, तिकडून 15चा. ॲक्च्युली 30 मायनस 15, टोटल मास 5 प्लस 10. हे आन्सर किती झालं, 30तून 15 गेले, 15 अपॉन 15. झेपा की नाही झेपा, पाय हेच आन्सर इकडं आलं पाहिजे, नाही तर तोंड जोडू जोडू घ्या. इकडं पा, हे फर्स्ट आणि हा बघ हे सेकंड, ह्या दोघांची काय करा, ॲडिशन. त्याने काय होईल, हा मायनस एन आणि तो प्लस एन कॅन्सल आउट. पहा इक्वेशन नंबर 1 + 2 केल्यावर मायनस एन प्लस एन झाले, कॅन्सल आउट. 30तून 15 गेले इज इक्वल टू, हा 5 आहे तो 10 आहे. पाय बरं, जीवाला बरं वाटतं की नाही. हा सोपं आहे, सोपं आहे, ओके. तो झाला शॉर्टकट. पण शॉर्टकटनी फक्त काय निघतंय, तुमचा दणका चालू द्या. एक तर दोघाला डोकं कमी, 1 तास झालाय मी पाहते. बरं मला काही कळत नाही का, मी म्हणतो जाऊ द्या बा, डोक्यानी अंगानी वाढेत, नुसते डोकं तिथंच राहिले बालवाडीत. आता खुशाल माझ्यासारख्या माणसासमोर तुम्ही चाळे करणे म्हणजे फार, मला तुम्ही उपमा द्यायला लावूच नका. पक्के येडे. मी सांगतोय मी येडा होतो, मी शहाणा नव्हतो. तुझे चाळे 11वीत करतोय, मी 7वीत करायचो. तुझ्या लाबाड्या 11वीत करतोय, मी 6वी 7वी पासून त्याचं ट्रेनिंग दिलंय पोरांना, माझ्या मित्रांना. तू कुठं बडबड करतो माझ्या लेक्चरला, अरे तू समजून घे येड्या. बरं तुला एवढा एकच असा प्लॅटफॉर्म आहे जिथं तुला काहीतरी काही कळन, खरं आहे का खोटं आहे हे. अरे मग येड्या, मी तुला सांगतोय ना, ते खुशाल बडबड करते. तू म्हणशील सर तुमच्या कमून पोटात दुखत आहे, मी माही फी भरली का नाही. अरे पण तिकडे बापाला वाटतोय शिकत असेल ना, फी तू नाही ना भरली, तुझ्या कष्टाची असती तर मी तुला डायरेक्ट म्हणलो असतो सर बोलते सबको बोलते. अरे खरं आहे का खोटं आहे, अरे खरं आहे का खोटं आहे. मेहनत मेहनत कोण करतंय, आई बाप. ए तुम्ही आज 11वीला आहेत, अरे कष्ट कोण करतंय, आई बाप. मी म्हणतो 2 नंबर का कमी ना त्यांनी, त्याला बी क्वालिटी लागती. पैसा कमावतायत आई बाप, मजा हाणतोय तू, ते बी इथं. हां ए लक्ष दे, हे 1 आणि हे 2 हे ॲड केलं. हे बघ हे ए आलं, हे बघ हे शॉर्टकटने आलं. मी परत परत बोलतोय का बघ, शॉर्टकटने आपल्याला फक्त नेट ॲक्सलरेशन भेटणार आहे. नॉर्मल रिॲक्शन काढायचे तर मग आता काय करूया, एला उचला, 1 टाकून द्या, विल गेट द आन्सर. अरे हे की नाही, कुठेही टाका, चला इथं टाकून द्या आपण 2 मध्ये. हे पाय, पुट इन फर्स्ट, व्हेरी सॉरी सेकंड करू आपण. सेकंड कशामुळं, तर ते मायनस पलीकडे फेकायला सोपं आहे. हां चला पुट इन सेकंड, दिस इम्प्लाइज. हां मग आता यन मायनस 15 इज इक्वल टू 10A. ए किती आला बेटा, 1. दिस इम्प्लाइज फायनली नॉर्मल रिॲक्शन किती आली बेटा, मायनस 15 झाले तर 10 ॲड 25 न्यूटन. तरी एखादा म्हणून सर यन एक यन
निबार हाणला पाहिजे त्याला, n टाइम्स हाणला पाहिजे, अनलिमिटेड n नंबर ऑफ टाइम्स. हे बघ टॉनग्या, हा जो n आहे ही ती व्हॅल्यू आहे जी आपल्याला माहीत, आणि हे n कोण आहे? न्यूटन. आले मग पोरं हुशार आहे माझ्याकडं. अरे काल आहे सगळ्यांना तरी लिहितो. एका जणांनी लय खौट पाहिलंय, अरे बाबा न्यूटन आहे हा. अरे काल आहे का? आणि ही नॉर्मल रिॲक्शन. हे तुला वाटलंय म्हणण्यापेक्षा हे मला वाटायचं त्या काळात, इकडं बियन तिकडं बियन. चला झेपलं सगळ्यांना हे? ठीक. क्वेश्चन नंबर 24. त्या पीपीटी सुद्धा घाबरायला लागल्या तुम्हाला, त्या तुमच्या पुढे यायला टाराकल्या. चलो पा काय म्हणतायत? फाइंड ॲक्सलरेशन ऑफ ब्लॉक्स आणि टेन्शन इन द स्ट्रीम. परत एकदा ए काढायचा. सगळ्यांना माहिती आहे स्ट्रिंग सेम टेन्शन सेम. ठीक आहे, पुलीवरतून एकच स्ट्रिंग आहे. मग आता सगळ्यांना आता हे क्वेश्चन लक्षात आला असेल, ह्या टाईपचा क्वेश्चन घेतला की नाही आपण? कॉमन आहे सर, एक 3 किलोचा आहे आणि एक 2 किलोचा आहे. तुम्ही त्या दोघांना फ्री सोडलं तर काय होईल बेटा? 3 किलोचं खाली जाईल, नेट ॲक्सलरेशन खाली. याचं नेट ॲक्सलरेशन किती जणांना असं वाटतं की बस सर मला हे सोडवता येईल, हातवरती करा रे. तरी 5च हातवर आहेत, बाकीचे काय शाईस ते खाण्याने कापले का काय? अरे गाधाड्या, हे 3 किलोचा आहे बीडी. 3 किलोचं वेट किती? इकडे बघ रे, 3g. टेन्शन इज अवे. नेट ॲक्सलरेशन कुठे? खाली आहे. बोल पटकन. 3g. बहुत बढ़िया. माइनस इज इक्वल टू 3a इज अवर इक्वेशन नंबर. बर बाय द वे फाइंड द ॲक्सलरेशन शॉर्टकटने रपकन सांग मला. हा बोल पटकन. फॉर्म्युला मोठ्याने बोंबला. नेट फोर्स पटकन बोला. 3g खाली आहे आणि हा ऐका ना पोरांनो, हा 2g आणि हा बघ हे टेन्शन. बरोबर आहे का? नेट फोर्स काय झाला? 3g खाली गेला का 2g वर जाणार आहे. हा जेवढा खाली तो तेवढा वर, हा जेवढ्या वेळेत खाली तो तेवढ्याच वेळेत वर. बरोबर आहे का? 3g खाली सर्कल 2g वरती जाईल. 3g मधून 2g वजा केला, हा झाला नेट फोर्स. यम टोटल पटापट बोला. 3 + g/5. मग आता मला सांगा, इकडे हे झालं फर्स्ट. चला पलीकडून मला इक्वेशन पटकन सांगा मोठ्याने. करेक्ट. t मायनस इज इक्वल टू. हे दोन इक्वेशन कसे सोडवायचे? काय करायचं दोघांना? का बरं ॲड करायचं? एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आहे. मग इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर -t ला +t उडाला. हा 3g आणि -2g. 3g मधून 2g गेले इज इक्वल टू 3a आणि 2a. ए किती आला? बोलो बाबा कार केले की जय. शॉर्टकटनी जमतंय, पण शॉर्टकटनी फक्त काय येतंय? ॲक्सलरेशन येतंय. टेन्शनचं टेन्शन डोक्याला असलंच पाहिजे. आणि मग त्यासाठी काय करायचं? इसको उठाव. आता जी ची व्हॅल्यू किती टाकून दे? 10/5. मग 5 दुने ए किती आला? 2. याला उचला आणि कुठं टाकून द्या? 2 मध्ये टाकू आपण. पुट इन 2. मग दिस इम्प्लाइज. बोल पटकन आता. t - 2 जीला किती टाकायचं? 10. अरे हा कोणता मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे? जीची व्हॅल्यू तिथे टाकून दे 10. हा इज इक्वल टू 2 × ए किती आहे बेटा?
2. दिस इम्प्लाइज टेन्शनची व्हॅल्यू किती आली सांगा पटकन. हे 10 बेदुने 20 ते -20 पलीकडे प्लस होते ना कोणामध्ये बेदुने 4 आणि 20 किती आलं बेटा 24 न्यूटन. किती आलं रे समजतंय सगळ्यांना. किती जणांना सोपं वाटतंय हात वर करा. आता टपाटप वर होते. अरे खरोखर सोपं वाटतंय का अवघड वाटतंय. कधी सोपं वाटतंय तुम्ही चांगलं शिकेल्यावर सर. अरे प्रॅक्टिस ज्यादा झाली की ऑटोमॅटिकली थिंग्स विल बी इझी. अरे कळतंय सगळ्यांना. लास्ट क्वेश्चन काय म्हणतायत रे. फाइंड ॲक्सलरेशन ऑफ द ब्लॉक्स अँड टेन्शन इन द. चला एक्झॅक्टली सीईटीला येण्याजोगा क्वेश्चन आहे. काय बोललो मी. हां सर तुम्ही किती वेळा म्हणा आम्ही टेन्शन घेत नाही आणि घेणार सुद्धा नाही. मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन फॉर सीईटी. सीईटीच्या परीक्षेत येऊ शकतो अशा टाईपचा क्वेश्चन. मी परत सांगतोय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली सीईटी येऊ शकतो असा प्रश्न आहे. फाइंड द ॲक्सलरेशन ऑफ द ब्लॉक्स अँड टेन्शन इन द स्ट्रिंग्स. स्ट्रिंग्स नाही आहे ओनली स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग सेम टेन्शन सेम. काय फरक आहे रे मागच्या सम्समध्ये आणि या सममध्ये. सर ते बी अवघड आहे आणि हे बी अवघड आहे. ते नाही रेटत आणि हे नाही रेटत. बोला पटकन. हां पहा लक्ष द्या. आता मला सांगा प्रॅक्टिकली फ्री सोडल्याच्या नंतर व्हॉट विल हॅपन. काय होईल. अरे हा 10 किलो हा 40 किलो. ॲक्च्युली समजा फ्री सोडलं तर नेट ॲक्सलरेशन कुठं राहील खाली. येस ऑर नो. समजा हा त्याला खाली ओढणार बरोबर आहे. हां प्रॅक्टिकली होईल की नाही वी डोंट नो. पण आपण डायग्रामच्या हिशोबाने काय म्हणू बेटा नेट ॲक्सलरेशन खाली. पण खाली म्हणजे कसं अलॉंग द इन्क्लाइन. कसं हे काय हा असा खाली सर्कल अलॉंग द इन्क्लाइन. बरं मग अलॉंग द इन्क्लाइन होईल. आता मात्र काय करावं लागेल बालमित्रांनो. हा जो 10 किलोचा जो ब्लॉक आहे त्याचं जे वेट आहे बेटा ते किती आहे रे मोठ्याने बोला 10G. काल मी बोलता बोलता तुम्हाला बोललो होतो सीईटीच्या एक्झाममध्ये तो एक टाईम कमी असतो. मग जो पहिला येणारा पोरगा असतो तो या सगळ्या गोष्टी ग्रॅब करतो. मी तुला बोललो होतो वेट कंपोनंट असेल आणि इन्क्लिनेशन अँगल थीटा जर का हॉरिझॉन्टल सोबत इन्क्लाइंड सरफेस हा दिलेला असेल तर 10Gचा कोणता कंपोनंट अलॉंग येईल आणि कोणता कंपोनंट परपेंडिक्युलर येईल. पटकन सांगा. तुला मी शिकवलं होतं लक्षात ठेव. अलॉंगवाला कंपोनंट साईनवाला आहे. अलॉंगवाला काय म्हणायचं साईनवाला आणि परपेंडिक्युलरवाला कॉसवाला. कसा येतो ते तुला दाखवतो. सर तुम्ही किती वेळा दाखवा नाही रेटत लावा ताकद. आता इकडं बघ तुला किती वेळा शिकवलं. तुला एक खतरनाक मॉडेल इकडं पाय. हा 30 आहे हा अँगल 90 परपेंडिक्युलर बरोबर आहे की नाही. पाय ना हा 30 आणि हा 90 तरी देखील काय केलं हे कळत नाही का हा अँगल किती असेल. समर्थ सांग रे. हा 30 आहे आणि हा 90 आहे. मग आता हा किती. वाव एकाच ट्रँगलमध्ये तो म्हणलाय 90 का तर त्याचं मन मोठं आहे. सो बाळा तू मन मोठं असल्याने काही होत नाही. दरिद्री इतकी वाईट आहे. अरे हा जर का 30 आहे हा 90 आहे हा किती व्हायला पाहिजे 60 30 90 अलग लक्षात. बरं ठीक. आता हा 60 आहे म्हणजेच 10Gचा हा वाला कंपोनंट 60 घेतला तर 10G अलग लक्षात नीट आहे का. 60 घेतला तर 10G कॉस 60 होईल. मी तुला 30ने खेळा म्हटलं. मग मला सांग ना बेटा हा अँगल 60 अरे सर ना बेटा. ॲक्च्युली तो काय त्याच्या बाहेर नाही गेला. आपण बॉडीला काय कन्सिडर करतो पॉईंट मास कळतंय सगळ्यांना. तो अँगल 60 आहे बेटा म्हणजे पटकन सांग हा अँगल किती झाला हे झेपलं सगळ्यांना आता. आणि आता पटकन मला सांगा 10Gचा
हा वाला कंपोनंट पटकन. बहुत बढ़िया 10G. आणि मला आता हा सांग पटकन. तर काय पाठ करायचं, इन्क्लाइन सरफेस असला आणि त्या सरफेसचा अँगल हॉरिझॉन्टल सोबत दिलेला जर का असला तर काय करायचं, तो अँगल उचलायचा आणि वेट कंपोनंटचा अलॉंग वाला साइन परपेंडिक्युलर वाला कॉस हे पाठ करायचं. याने तुझा हा वेळ वाचल. झेपा की नाही झेपा? ठीक आहे. मला सांग नेट ॲक्सलरेशन म्हणजे 10G sin 30 खाली वाढणार आहे. अरे पण कोणाला? मोठ्याने बोल ना. टेन्शन इन द स्ट्रिंगला. आलं का लक्षात? मग आता फक्त काय होईल, अलॉंग द इन्क्लाइन. बोल पटकन, लावा न्यूटनचा लॉ. बोल पटकन, मोठ्याने बोल. हां, मायनस इज इक्वल टू 10 आहे. बरं, साइन 30 किती असतो बेटा? 1/2. मला थोडं सोडून आपण 10. बरं, जीची व्हॅल्यू किती टाकूया? 10. साइन 30 1/2 मायनस टी इज 10 आहे. हा 2 आणि 2 पंचे 10. 10 गुणिले 5 झाले बेटा 50 मायनस टी इज इक्वल टू 10A इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. वरती काय करायचं जरा पटकन सांगा आता मला. अरे याच्यावर कोण फोर्स आहे? वडलं ना इकडे याला टेन्शन. अजून काहीच नाही का? अरे वेटला कोण बॅलन्स करील? नॉर्मल ॲक्शन दाखवू नये काही मजा नाही. हां मग एफ नेट इक्वल टू एम ए. बोल पटकन. त्याला ओढलंय तिकडं, कोणी ओढलंय? टीने. डावीकडं कोणीच नाही म्हणजे 0 इज इक्वल टू बोल पटकन 40. मग बाळा टी किती आला? 40 आहे. उठा करके डाल दो इन 1. पुट इन फर्स्ट. मग बोल पटकन 50 मायनस टीला किती टाकायचा? 40 आहे इज इक्वल टू किती आला बेटा? 10 आहे. हा निगेटिव्ह पलीकडे जाऊन काय होईल बेटा? मग 40 किती झाले ते? फायनली किती आला रे? 1 मीटर पर. पण अजून काय काढायचं? टेन्शन. आणि ते कसं काढायचं? अरे उचल ना आणि याला टाकून दे ना. हे काय टी किती आलेला आहे? 40 आहे. याला काय म्हणा इक्वेशन नंबर सेकंड. आणि पुट ए कशामध्ये रे? मग टी किती आला रे? 40 आहे म्हणजेच 40 इंटू. झेपा की नाही झेपा? सोपं आहे का अवघड आहे? आणखी एक क्वेश्चन आहे. मला वाटलं संपलं. लास्ट दिस इज द लास्ट क्वेश्चन. फाइंड ॲक्सलेशन ऑफ ब्लॉक्स अँड टेन्शन इन द स्ट्रिंग. पण अनफॉर्च्युनेटली तो क्वेश्चन काय याच्यात पडला नाही. म्हणून मंडळ आपले आभारी आहे सर्व गणेश भक्तांचे. ओके.